हे पहा विद्यार्थ्यांनो, आज आपण सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे तो जिरंड आणि पार्टिसिपल मधला फरक पाहतोय. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना काय होतं, जिरंड आणि पार्टिसिपल मधला काय फरक आहे तो लक्ष देत नाही. आपण इन्फिनिटिव्ह पाहिलं, जिरंड आणि पार्टिसिपल. इन्फिनिटिव्ह म्हणजे त्या अगोदर टू प्रत्यय असतो किंवा टू असतं, लगेच कळतं इन्फिनिटिव्ह. टू वर्क, टू वॉक, टू रन. जिरंड म्हणजे आयएनजी प्रत्यय असतो, रनिंग. आणि पार्टिसिपल आणि जिरंड मध्ये तसा फरक काय नाही. प्रेझेंट पार्टिसिपल असेल आणि जिरंड असेल तर दोघांचा फॉर्म सारखाच असतो, व्हीआयएनजी व्हीआयएनजी, रनिंग रनिंग. पण पार्टिसिपलचे 3 प्रकार असतात. प्रेझेंट पार्टिसिपल असेल तर व्हीआयएनजी असतो, रनिंग, स्विमिंग. पास्ट पार्टिसिपल असेल तर व्हीएन असतं, स्पोकन, लर्न. आणि परफेक्ट पार्टिसिपल असेल तर हॅव्हिंग प्लस व्हीएन येतं, जसं हॅव्हिंग स्पोकन, हॅव्हिंग वर्क, हॅव्हिंग ब्रोकन, हे शब्द येतात. आता आपल्या समोर एक प्रश्न दिलाय, तो जिरंड आणि पार्टिसिपल मधला आपल्याला फरक ओळखायचा आहे. आता पहिल्यांदा मी तुमच्या समोर एक गोष्ट ठेवतो की जिरंड आणि पार्टिसिपल मधला फरक कसा ओळखायचा. समजा असं एक्झाम्पल आहे बा की सेव्हिंग इज अर्निंग, सेव्हिंग इज अर्निंग. आणि एक एक्झाम्पल असं आहे बा की सेव्हिंग ही अर्नड. आता दोन्ही सारखं वाटतात का आपल्याला, सेव्हिंग इज अर्निंग. आता या ठिकाणी हे सुद्धा सेव्हिंग आहे, हे सुद्धा सेव्हिंग आहे, पण व्हॉट इज सेव्हिंग, व्हॉट इज अर्निंग, सेव्हिंग इज अर्निंग. मग हे ज्या वाक्यामध्ये जे नाउन सारखं काम करतं, नाउन सारखं जे नाउन सारखं काम करतं ते काय असतं वाक्यामध्ये, जिरंड असते, की ज्याचं उत्तर आपल्याला कशा मिळतं, आपल्याला वाटणं मिळतं. आणि सेव्हिंग हे वाक्यामध्ये ही अर्न आहे. हाऊ डिड ही अर्न, त्याने कसं अर्न केलं, तर सेव्हिंग म्हणून हे वाक्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह म्हणून काम करतं. आणि जर ऑब्जेक्टिव्ह म्हणून काम करत असेल तर ते काय असतं, पार्टिसिपल असतं, ज्याचं उत्तर आपल्याला नेहमी हाऊ येतं. हाऊ ही अर्न सेव्हिंग. तसं हाऊ ही अर्निंग येणार नाही. व्हॉट इज अर्निंग, सेव्हिंग इज अर्निंग. हा जिरंड आणि पार्टिसिपल मधला फरक आहे. जिरंड हे नाउन म्हणून काम करतं, तर पार्टिसिपल हे ऑब्जेक्टिव्ह म्हणून काम करतं. जिरंडचं उत्तर वाटणे येतं, तर पार्टिसिपलचं उत्तर कशाने येतं, हाऊन येतं. मग ह्या ठिकाणी जर जिरंड असतात, हे जे जिरंड आहे ते जिरंड त्याचं काम नाउन सारखं असतं, आणि पार्टिसिपल आहे त्याचं काम काय असतं, ऑब्जेक्टिव्ह सारखं. जिरंडचं उत्तर कशाने येतं, वाटणे येतं, आणि पार्टिसिपलचं उत्तर कशाने येतं, हाऊन येतं. हा दोन्ही मधला फरक आहे. तर या ठिकाणी आपण जे एक्झाम्पल आलेले आहेत त्यांचं आपण उत्तर इथे पाहूया. मला वाटतं हा पार्ट तुमच्या लक्षात येईल. पहिलं वाक्य बघा, आय लाईक स्विमिंग इन द वेल. व्हॉट आय लाईक स्विमिंग, ज्याचं उत्तर आपल्याला वाटणं सुद्धा मिळते आपल्याला. आणि आय लाईक स्विमिंग हे वाक्यामध्ये पूर्णपणे ऑब्जेक्ट म्हणून आले, पण काम काय करते, हो नाउन सारखं काम करते. म्हणून हे वाक्यामध्ये काय आहे, इथं जो पार्ट आलेला तो काय आहे, या ठिकाणी जिरंड आहे. आय सॉ स्विमिंग, आय सॉ स्विमिंग टँक. मी टँक कसला पाहिला, स्विमिंग टँक. मग स्विमिंग हा शब्द कोणासाठी आलाय, टँक साठी. टँक हे नाव आहे, मग नामाबद्दल ऑब्जेक्टिव्ह काम करते, माहिती सांगते. मग या ठिकाणी हे जे काम आहे ते काय आहे, ऑब्जेक्टिव्ह म्हणून काम करते. ज्याचं उत्तर आपल्याला कशाने येते, याचं उत्तर जसं वाटणं आलं तसं याचं उत्तर आपल्याला कशा मिळते, हाऊने मिळते. हाऊ वॉज टँक, स्विमिंग टँक होता, कसला टँक होता. म्हणून हे वाक्यामध्ये काय आलेलं आहे, पार्टिसिपल आलेलं आहे. हे वाक्यामध्ये पार्टिसिपल आलेलं आहे. रनिंग इज गुड एक्सरसाइज. व्हॉट इज गुड एक्सरसाइज, रनिंग. मग रनिंग हे पळणे, पण हे तर पळणे, जसं आय सॉ रनिंग कार किंवा ही वॉज रनिंग. ही वॉज रनिंग त्या वाक्यामध्ये तो प्रत्यक्ष रनिंग करत आहे, पण ही सॉ रनिंग कार, त्याने एक रनिंग कार पाहिली, ऑब्जेक्टिव्ह आहे. तसं या ठिकाणी व्हॉट इज गुड एक्सरसाइज, रनिंग इज गुड. म्हणजे हे सुद्धा उत्तर कशाने येते, वाट येते. वाक्यामध्ये नाउन सारखं काम करते. जर वाक्यात नाउन सारखं काम करत असेल तर ते काय असतं बघा, बघितलं आपण या ठिकाणी जिरंड असतं. ही केप्ट द टॅप रनिंग. आता रनिंग शब्द कोणासाठी आला आहे, टॅपसाठी. मग टेप नाव नाही, म्हणजे काम काय करते, ऑब्जेक्टिव्ह सारखं काम करते. म्हणून या वाक्यामध्ये काय आहे, पार्टिसिपल आहे. कारण याचं उत्तर हाऊ होतं. हाऊ वॉज द टॅप, टॅप वॉज रनिंग. द मॅन वॉज टायर्ड ऑफ वॉकिंग. जर वाक्यामध्ये प्रिपोशन आलं असेल, असे प्रिपोशन, प्रिपोशनचा ऑब्जेक्ट आहे, म्हणून हे सुद्धा काय, ह्या वाक्यामध्ये हे जिरंडच आहे. मग ह्या ठिकाणी हे जे उत्तर वाटणे येते. आणि वॉकिंग अलॉंग द रोड, ही नोटीस डेड कोब्रा. हाऊ ही नोटीस द डेड कोब्रा, किंवा व्हेन. हे ऑब्जेक्टिव्ह सारखं काम करते. जर ऑब्जेक्टिव्ह सारखं काम असेल, हे नाउन सारखं काम करते, तर हे वाक्यामध्ये काय असतं, पार्टिसिपल असतं. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, हा एकदम सोपा टॉपिक होता, पण दोघांमधला फरक आहे, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना कन्फ्युज करतं, म्हणून मी तुम्हाला दोन्ही मधला हा
फरक सांगण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. एवढा सोपा पाठ पाहिला.